हे वाक्य बघूया. वी विल बाय द प्रॉपर्टी सब्जेक्ट टू इट्स क्लिअर टायटल. बरोबर आहे? इज इट करेक्ट? लेट्स सी. वाक्य बरोबर आहे का? अर्थाच्या दृष्टीने क्लिअर आहे का? याच्या ऐवजी आपण काय वापरू शकतो आणि कॉमनली काय वापरलं जातं हे पाहणार आहोत आपण. हे वाक्य ना आपला मागचा व्हिडिओ बघून एक जणांनी आपल्यापैकी विचारलेलं आहे किंवा हे उदाहरण मांडलेलं आहे असं म्हणूया. मागच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइडेड दॅट, इन केस अशा प्रकारची वाक्य होती आणि फ्युचर किंवा भविष्य असूनही कुठल्या भागामध्ये विल वापरलं जातं आणि विल वापरलं जात नाही, दोन्ही भविष्यात असून अशा प्रकारची जी वाक्य होती ना त्या संदर्भाने त्यांनी हे उदाहरण मांडलेलं आहे आणि अगदी योग्य उदाहरण, ॲप्ट उदाहरण त्यांनी आपल्यापुढे मांडलेलं आहे. दॅट्स रिअली अप्रिशिएबल. आता ह्याचा अर्थ आपण बघू. अर्थ अगदी क्लिअर आहे. प्रोव्हाइडेड दॅट म्हणजे एक कंडिशन आहे. अशी कंडिशन जिथे कोणतेही लीगल डिस्प्यूट्स किंवा कायदेशीर वादविवाद नसतील तरच आपण ती प्रॉपर्टी खरेदी करू असा त्याचा अर्थ आहे. हो की नाही? या अर्थाने हे वाक्य वापरलं जाऊ शकतं. या अर्थाने हे वाक्य वापरलं जाऊ शकतं. पण जास्त क्लिअर किंवा जास्त फॉर्मल म्हणजे औपचारिक रीतीने कसं वापरलं जातं आणखी हे बघूया. यात फार मोठा बदल नाही आहे, थोडासाच बदल आहे. तर हेच वाक्य आपण आणखी कसं म्हणू शकतो बघू आपण. आर पर्चेस ऑफ द प्रॉपर्टी इज सब्जेक्ट टू इट हॅविंग अ क्लिअर टायटल. परत एकदा बघूया तेच. आर पर्चेस ऑफ द प्रॉपर्टी इज सब्जेक्ट टू इट हॅविंग अ क्लिअर टायटल असं आपण म्हणू शकतो. सब्जेक्ट टू नंतरचाच भाग थोडासा बदललेला आहे. किंवा हेच वाक्य आणखी एका प्रकारे आपण म्हणू शकतो. वी विल प्रोसीड विथ द पर्चेस सब्जेक्ट टू द प्रॉपर्टी हॅविंग अ क्लिअर टायटल. वी विल प्रोसीड विथ द पर्चेस सब्जेक्ट टू द प्रॉपर्टी हॅविंग अ क्लिअर टायटल. या दोन प्रकारे वापरणं हे जास्त कॉमन आहे कारण ते जास्त एक्सप्लिसिट म्हणजे सोपं किंवा क्लिअर, इझी टू अंडरस्टँड असं आहे आणि या पद्धतीने ते लीगल लँग्वेजमध्ये किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल लँग्वेजमध्ये वापरलं जातं. हे जास्त कॉमन आहे. हे झालं या वाक्याबद्दल. आता सब्जेक्ट टू वापरून आणखी काही उदाहरणं बघूया चटकन की कुठे कुठे आपण हे वापरू शकतो सब्जेक्ट टू वापरून. फर्स्ट, द अग्रीमेंट इज सब्जेक्ट टू अप्रूव्हल बाय द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. म्हणजे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी अप्रूव्ह केलं तरच हे अग्रीमेंट होईल असा त्याचा अर्थ आहे. द आउटडोर प्रोग्राम इज सब्जेक्ट टू वेदर कंडिशन्स. म्हणजे हवामान चांगलं असेल तरच कार्यक्रम बाहेर मोकळ्या जागेत होईल असा त्याचा अर्थ आहे. फ्लाईट शेड्यूल्स आर सब्जेक्ट टू चेंज विदाउट नोटीस. विमानाची उड्डाणं यांच्या वेळा ह्या कधीही बदलू शकतात आणि अगोदर पूर्वसूचना न देता बदलू शकतात असा त्याचा अर्थ आहे. दिस पोझिशन इज सब्जेक्ट टू अ 6 month प्रोबेशन पिरियड. म्हणजे 6 महिन्यांचा प्रोबेशन पिरियड जेव्हा आपण टेम्पररी असतो ना सुरुवातीला नोकरीमध्ये, तो 6 महिन्यांचा प्रोबेशन पिरियड हा या नोकरीसाठी कंपल्सरी आहे असा त्याचा अर्थ आहे. पण म्हणजेच याचा इम्प्लाइड मीनिंग काय आहे? याचा गर्भित अर्थ असा आहे की त्या 6 महिन्यांच्या पिरियडमध्ये आपला जो परफॉर्मन्स असेल, आपलं जे काम असेल त्यावर ठरेल की ती पोझिशन, तो जॉब आपल्याला मिळणार आहे किंवा कसं, असा त्याचा खरा अर्थ आहे. ऑल प्राइसेस आर सब्जेक्ट टू ॲप्लिकेबल टॅक्सेस. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत, समजा आपण बाईक किंवा कार घेतोय तर त्याच्यावर टॅक्सेस असतात ना, तर ह्या संदर्भाने बघूया की सगळ्या किमतींवर जे त्याला कायदेशीर लागू असलेले टॅक्सेस आहेत ते कंपल्सरी आहेत असा त्याचा अर्थ आहे. तर या सगळ्या प्रकारच्या सिच्युएशन्समध्ये आपण सब्जेक्ट टू वापरू शकतो. स्ट्रक्चर आपल्याला लक्षात आलं असेल. ते जे वाक्य आहे, वाक्याचा जो मेन भाग आहे ते वाक्य सब्जेक्ट टू
आणि मग कंडिशन, असं त्याचं साधारणपणे स्ट्रक्चर आहे. वाक्य सब्जेक्ट टू आणि कंडिशन, पण ती कंडिशन कशा फॉर्ममध्ये? जनरली नाऊन फॉर्ममध्ये वापरली जाते. नाऊन म्हणजे नाम. म्हणजे कसं, समजा सब्जेक्ट टू अप्रूव्हल, सब्जेक्ट टू परमिशन, हे सब्जेक्ट टू नंतरचा जो शब्द आहे तो नाऊन आहे. किंवा काही वेळेस नाऊन नसतं तर तिथे व्हर्बल नाऊन वापरलं जातं. म्हणजे कसं, एखादं क्रियापद ING फॉर्ममध्ये, सब्जेक्ट टू डुईंग, सब्जेक्ट टू हॅविंग, अशा प्रकारे. मग अशी आपण जे उदाहरण बघितलं ना, सब्जेक्ट टू इट हॅविंग अ क्लिअर टायटल किंवा द प्रॉपर्टी हॅविंग अ क्लिअर टायटल, अशा पद्धतीने असं ते स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर सिम्पल आहे. एक्झाम्पल्स आपण बघितलेली आहे आणि कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये, कुठल्या संदर्भात आपण ही वाक्य वापरतो तेही आपण बघितलेलं आहे. आता या पद्धतीने वाक्य वापरून पहा. काही शंका असेल तर जरूर विचारा, किंवा या व्यतिरिक्त वेगळ्या काही विषयावर क्लॅरिटी हवी असेल तरी जरूर सांगा. With this clarity and real life examples, this is Deepa signing off.